हॅलो, सगळ्यांना आत्मवंदन. खूप खूप प्रणाम. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या हायर सेल्फ कडून. आपल्या सगळ्याच्या हायर सेल्फचं, उच्च आत्म्याचं मी मनोमन आभार आभार मानते सगळ्यांचे, की सगळेजण अगदी न चुकता नियमितपणे आपण सगळेजण या साधनेमध्ये आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपण सगळेजण आपल्या स्वतःच्या हायर सेल्फचे आभार व्यक्त करू, परमात्म्याचे आभार मानू, की ज्याच्या प्रेरणेनी आणि ज्याच्या मार्गदर्शनाने आपण सगळेजण रोजच्या रोज आपल्या साधनेला जोडले जात आहोत. त्या आपण आजचं सत्र सुरू करण्यापूर्वी एक श्वास आपल्या हृदयावर घेऊ, मोठा, आणि थोडस आपल्या हृदयावर लक्ष देऊ. म्हणजे आपल्या छातीचा मध्यभाग रेखीला ठेवतो त्याप्रमाणे आपले दोन्ही हात आपल्या छातीवर सुद्धा ठेवू शकता. थोडस लक्ष आपल्या श्वासांवर आणि आपल्या छातीवर दोन्हीकडे आपलं लक्ष ठेवा. खोलवर आपल्या छातीमध्ये, छातीच्या मध्यभागी आपले श्वास अनुभव करा. आपल्या स्वतःची आतमधली एनर्जी, ही प्राणशक्ती फील करा. आणि आता आपल्या हृदयावर आपल्या इष्ट देवतेचे, भगवंताचे, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचा चेहरा आठवू. सोबतच आपल्या सगळ्यांचा उच्च स्व म्हणजेच हायर सेल्फ आपल्या हृदयामध्ये म्हणू. मी माझ्या हायर सेल्फचे म्हणजेच उच्च आत्म्याचे, परमात्म्याचे, या ब्रह्मांडाचे, पंचतत्वांचे, माझ्या वास्तूचे अनेक अनेक आभार मानते. तर आपण सगळेजण डोळे उघडू. आणि सगळ्यात आधी तर मी काल तुम्हाला सगळ्यांना सांगायचं विसरले की सत्र होणार नाही. थोडी गडबडीत असल्यामुळं काल मी बोलू शकले नाही, म्हणजे मेसेज टाकू शकले नाही. तर आज माझ्या हातामध्ये टॅरो डेक आहे. तर आज आपण ना उद्याची किंवा आजची एनर्जी तर बघूच कशी होती, आणि पुढच्या आठवड्यासाठी किंवा पुढच्या 4 दिवसांसाठी आपल्याला काही ऍडवाइस आहे का हे पण बघू. तर ही कलेक्टिव्ह एनर्जी असणार आहे. मागच्या वेळी जेव्हा आपण हे बघितलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं घरामध्ये कार्य किंवा काहीतरी गडबड आहे आणि हे आणि ते खरोखर संक्रांत म्हणा, आणि काही जणांच्या घरी लग्न कार्य असं असल्यामुळं त्यांनी मला मेसेज केले की आम्हाला हे रिडिंग अगदी आमच्यासारखंच वाटलं. त्यामुळे आपण फक्त एक कार्ड आजच्या एनर्जी कशी होती ते बघू आपण सगळेजण. दिवस गेलाय खरं तर तरी पण बघू. आणि पुढच्या 4 दिवसांमध्ये आपल्याला काय सांगितलं जाते, काही ऍडवाइस, ते पण चेक करू. तर मी आजची एनर्जी काढते सामूहिकसाठी. ओके. आजची एनर्जी घरातलीच होती. ती पूर्ण आज लक्ष सगळ्यांचं घरामध्येच होतं, घरातल्या कामांमध्ये, किंवा असं काही सेलिब्रेशन, किंवा आता संक्रांत आहेच आहे त्यामुळं पण कदाचित ही एनर्जी आली असेल. तर हे जे कार्ड आहे त्या दिवशी पण आलं होतं. आणि खरोखर बघा परत एकदा हेच कार्ड आले, आणि ह्याच्यामध्ये दिसतंय की 2 स्त्रिया आहेत त्या सेलिब्रेट करतायत हातामध्ये, म्हणजे चीयर गर्ल्स सारखं. आणि हे दिसतंय की घरच आहे मागे. आणि इथं वर तुम्हाला तोरण बांधल्यासारखं हे असं असतं ना, म्हणजे दाराला. तर म्हणजे सजावट किंवा क्लिनिंग, स्वच्छता, घराशी संबंधित कुठलंही कार्य, किंवा कुणी पाहुणे असतील त्यांना भेटायला जाणं, किंवा अशा गोष्टी ह्या कार्डवरून दिसत आहेत. आणि आपण बघू की म्हणजे आज साधारण सगळेजण त्याच मोडमध्ये होते असं मला दिसतंय. आणि हे असू शकतं की एकत्र येऊन पण दोघा तिघा असे आले असतील, भेटले असतील कुणाला तरी आपल्या नातेवाईकांना, असं अशा पद्धतीची एनर्जी मला दिसली. आणि आपण बघू की येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांसाठी काय ऍडवाइस दिला जातो. की एखादा आपण हा जनरल ऍडवाइस घेऊ.
3 कार्ड काढले मी. ओके. तर जे काही काम आपल्या हातामध्ये आहे, त्या कामाकडे लक्ष द्या. ठामपणे आपल्या निर्णयांवर उभे राहा. अशी काही कामं असतील आणि अ, हातामध्ये जे दिसतंय म्हणजे की थोडंसं जर कुणी नोकरीमध्ये असेल किंवा बिझनेसमध्ये असेल, तर त्यांचं लक्ष त्यांच्या थोडंसं त्या अर्निंगकडेच असणार आहे. त्या रिलेटेडच कामं तुम्ही करणार आहात. पुढच्या म्हणजे करावीत म्हणजे तेच असणार आहे पुढच्या 4 दिवसांमध्ये. त्यानंतर असं पण होऊ शकतं ना, की आपण काम करतोय, आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही. तर पुन्हा एकदा तोच ऍडवाइस दिला जातोय, की काम करत राहा. सध्या तरी काम करत राहा. तेच तुमच्यासाठी योग्य आहे. आणि दोन्हीकडं समतोल राखणं म्हणजे सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड. हे जे कार्ड आहे ना, हे अतिशय सुंदर आहे स्टार कार्ड. तर त्याच्यामध्ये सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंडचा बॅलन्स म्हणजे भावनांचा बॅलन्स. तर ह्याच्यासाठी हे जे कार्ड आहे ना, हे शक्यतो करून तुम्हाला तेच सांगतं, की तुम्ही हे करत राहा, तुमचं कर्म करत राहा, तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. सोबतच हे कार्ड अजून एक गोष्ट दाखवतं, ते म्हणजे ध्यान. तर हे माझ्यासाठी मी कार्ड आलं की मी समजते, की ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याकडे दोन साधनं आहेत. एक म्हणजे रेकी, दुसरं म्हणजे ध्यान. प्लस आपण अफर्मेशन्स जे आपण नेहमी बोलतो ज्याच्याविषयी, तर ते अफर्मेशन जे असतात सकारात्मक वाक्य त्याचा पण आपण वापर करतो. आणि जे तिसरं कार्ड आहे ना, हे कार्ड पुन्हा एकदा डेव्हिलचं कार्ड आलंय. तर डेव्हिल म्हणजे काय असतो? डेव्हिल म्हणजे जो असुर आहे, तो असुर. मग आता असुर तर खरे खरे नाही. असुर असतात की आपल्या मनातलेच. आपल्या मनातलेच असुर असतात. आणि हे जसं बघितलं त्या दिवशी पण हेच कार्ड आलं होतं, की साखळदंडांनी बांधलेलं आपल्याला. मग हे कोण आपले विचार आपल्याला बांधून ठेवतात किंवा अशी काही व्यसनं असतात. काही जणांना चहा सोडायचा असेल, काही जणांना मला हे बंद करायचंय, शुगर बंद करायची, मला हे नाही खायचं, मला म्हणजे काही गोष्टी आपल्याला पथ्यपाणी सोडायच्या असतात, पण आपण त्याच्यात अडकून राहतो. हे सुद्धा हे कार्ड दाखवतं, की जर तुम्हाला असं काही व्यसन म्हणजे व्यसन म्हणू शकतो त्याला तसं बघायला गेलं तर, की असं काही कशाचं ऍडिक्शन असेल, जसं की मी स्वतः खूप दिवस झाले चहा सोडायचा प्रयत्न करते. पण ते कुठंतरी थोडा तरी घेतलाच जातो, असं माझ्याकडनं होतं. तर ते मला एकदा हे कार्ड त्यांनी दाखवलं होते, की जे मनामध्ये खूप विचार आहेत, की ह्याच्याने मला त्रास होतो, आंबट खाण्याने त्रास होतो, समजा कुणाला ऍसिडिटी होत असेल, पित्त होत असेल, तर हे कार्ड ते पण दाखवतं. जर अशी काही असतील आपल्या हॅबिट्स किंवा खूप मोबाईल वापरणं, हे पण असतं. मोबाईलवर सारखं बसणं, तर हे कार्ड ते पण दाखवतं, की असे काही तुमचे जर असतील गोष्टी, की ज्या तुम्हाला खूप दिवस झाले सोडायच्या आहेत, पण त्या होत नाहीयेत. तर हा महिना जानेवारी वर्षाची सुरुवात हा अतिशय चांगला आहे. पण पुढच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही जरूर ट्राय करा, की थोडं-थोडं प्रमाण कमी करत मग हळू बंद करा. अगदीच बंद करायची गरज नाही. जसं की माझ्या एका मैत्रिणीला कोल्ड कॉफी प्यायची फार सवय होती. अतिशय म्हणजे इतकं तिला ते ॲडिक्शन झालं होतं कोल्ड कॉफीचं. पण त्या कोल्ड कॉफीने कफ व्हायला लागला. थंड दूध प्यायची सवय होती. त्याच्याने तिला कफ वाढायला लागला. डॉक्टर सांगतायत, पण ते कोल्ड कॉफी काही सुटेना. मग शेवटी हळू ते कोल्ड कॉफी तिने प्रमाण कमी केलं छोटं करत आणि आता पूर्णपणे ती थंड दूध म्हणा किंवा कोल्ड कॉफी ह्याच्यापासून बाहेर आली. ते सुरुवातीपासून काही गोष्टी असतील तर ते सोडणं अवघड जातं. त्याप्रमाणे ते कफ होऊन, खोकला हे सगळ्या तिचं आता ते पूर्ण प्रमाण कमी झालंय. तर हे कार्ड ते पण दाखवतं. तर ओव्हरऑल मला असं दिसतंय, की तुमचा फोकस जो असणार आहे तो कामांवर असणार आहे पुढच्या म्हणजे सल्ला म्हणतीये ना मी. त्यामुळे मी असं सांगेन, की फोकस आपल्या कामावर ठेवा. आपल्या हातामध्ये जे काम आहे त्याच्यावर लक्ष ठेवा आणि अशा सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचा म्हणजे व्हायचा हळू तोडायचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी आपल्याला अनेक महिने झालं, वर्ष झालं त्यांच्यापासून थोडंसं आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. बाहेरचं खाणं असेल, काही असेल अशी गोष्ट किंवा व्यायाम करायचा आहे मला. मला उठून योगा करायचा आहे. माझी मैत्रीण सांगते पळायला जा, ह्याला जा. म्हणजे असं कुठलाही आयुष्यातली एक गोष्ट जी आता व्यायाम करायचं म्हणजे आपल्याला थोडंसं आळस सोडणं गरजेचं आहे, उठणं गरजेचं आहे. मग हे आपल्याला कार्ड अशा कुठल्याही सवयी सांगतं, की ज्या तुम्हाला जखडून ठेवतात साखळदंडामध्ये. तर ह्या पद्धतीने हे सांगितलं गेलं, की पुढच्या 4-5 दिवसाची आपण एनर्जी काढली. तर आय होप की सगळ्यांना आवडलं असेल. तर थोडंसं आपल्या सेशनमध्ये थोडंसं एक मजा म्हणून मी टॅरो रीडिंग करते, की जेणेकरून आपल्या सगळ्यांना एक थोडंसं आयडिया यावी. आणि अजून एक कार्ड काढू, की उद्याचा नको. हा ठीक आहे, उद्याचा दिवस आपला कसा असेल, ठीक आहे? ह्याच्यावर आपण एक कार्ड काढू. हे दिसत असेल तुम्हाला. उद्याच्या दिवशी फक्त उद्या आपण संक्रांत आहे. उद्या आपण सगळ्यांना गोड गोड बोला म्हणतो.
तर हे कार्ड तुम्हाला दिसत असेल की काही लोक थोडी नाराज होऊन साईडला गेली. तर थोडं लक्ष ठेवा की आपल्याकडनं कुणी कुणाकडचं मन दुखवलं नाही जाणार आहे. चुकूनही म्हणजे बोलता बोलता असं होतं किंवा अशा गोष्टी. तर हे जे हातात तलवारी आहेत, ह्या तलवारी म्हणजे आपल्या बोलण्यामुळे असू शकतं, आपल्या विचारांमुळे असू शकतं. तर आपण कुणाचं मन दुखवणार नाही आहोत. कधी कधी होतं असं अननोईंगली, अनइंटेन्शनली अशा गोष्टी होतात. तर त्याची काळजी घ्या असं आपल्याला सांगता येते. कारण 5 नंबर हा जो आहे हा गुरुच ह्याचा बुधाचा नंबर आहे, कम्युनिकेशन. तर बोलण्या बोलण्यातून अशा गोष्टी होणं, घडणं हे सुद्धा हे कार्ड दाखवतं. की चांगलं चांगलं बोलता बोलता चुकून एखादं वाक्य आपल्याकडनं असं निघून जातं आणि आपल्याला वाटत नाही की ह्या माणसाला त्याचा राग येईल किंवा काय, पण समोरचा माणूस दुसऱ्या पद्धतीने घेतो आणि ते सगळं रूपांतर वेगळंच होऊन जातं की आपलं जे इंटेन्शन आहे, हेतू आहे, तो राहतो बाजूला आणि समोरच्याला हा असं का म्हणला तसं का म्हणला म्हणून त्यांना राग येऊ शकतो. तर आपल्याला हे कार्ड ती एनर्जी दाखवते. तर उद्या जर तुम्ही नातेवाईकांना भेटणार असाल तर थोडं सावधगिरीने आपले शब्द वापरा आणि त्यांच्याशी बोला. आणि उद्याचा दिवस सगळ्यांना छानच जाऊ. फक्त हे आपला टॅरो काही गोष्टी बऱ्याचदा आपल्याला ऍडवाइस करतं. तर हा असा एक ऍडवाइस घ्या. ज्यांना रेझोनेट झाला त्यांनी मला सांगा की असं थोडंफार झालं अशा पद्धतीने. आणि आणि अजून एक ह्याचा होऊ शकता अर्थ की काही लोक मुद्दामून जाणून बुजून तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतील. हा पण होऊ शकतो. की हे जे मागचे व्यक्ती आहेत हे आपणही असू शकतो आणि ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती आपल्याला मुद्दामून अशी म्हणतो ना चिडवण्यासाठी किंवा चिमटा काढायचा प्रयत्न असं करते, मुद्दामून जाणून बुजून त्रास देते मानसिक. असं पण कुणीतरी असू शकतं. हा, तर ह्याचे दोन्ही अर्थ आहेत. तर त्यामुळं आपणही सावध राहा. असं कुणी आपल्याला केलं, मोठा श्वास घ्यायचा आणि विचार करायचा की जे होतं ते चांगलं आणि ह्याच्यावर माझा विश्वास आहे असं म्हणून तिथून लांब व्हायचं. ठीक आहे. तर आपण आज हेच संदेश घेतले टॅरोचे. तर आपण आजच्या आपल्या सत्राला सुरुवात करू. आज आपण रेकीचं सत्र घेऊ. उद्या बहुतेक आपलं सत्र नसणार आहे, संक्रांत असल्यामुळं हळदी कुंकू आणि हे सगळे कार्यक्रम असतील घरोघरी, त्यामुळं उद्या बहुतेक आपण नाही ठेवणार. तर आज आपण आपली रेकी सत्र आपलं घेऊ. मेघना लिहिलेलं आहे, मी पण चहा प्रेमी आहे, ह्या वर्षीपासून सोडायचा होता पण जमत नाही, पण नाही जमत आहे. मला पण सांग जर सोडला तर. कसा सोडला, काय घेतलंस का दुसरा. मी प्रयत्न करते की दुसरा काढा वगैरे काहीतरी घ्यावा त्याच्याऐवजी, पण ते चहा घेऊन ते घेते अजून परत, असं सध्या सुरू आहे. सो आय होप की मी माझ्या हायर सेल्फला पण प्रार्थना करते की मला ते सोडायची तू एक हे दे. आणि फक्त एवढंच आहे की त्याचं प्रमाण नक्कीच कमी झालंय. जेवढ्या प्रमाणात मी घ्यायचे मोठा कप, त्याचा कपाचा साईज लहान झालाय. तर तेवढी एक अचिव्हमेंट आहे माझी. आणि कुठं कुणाच्या घरी गेलं की आग्रहाने चहा होतो तिथं. त्यामुळे ते नाही 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 म्हणता म्हणता ते होतच. तर ह्या पद्धतीने मी पण प्रयत्न करते. तर आपण सगळेजण आपल्या रेकी सत्राची सुरुवात करू. पहिल्यांदा आधी आपण अजून कोणीतरी टाकलंय, मी पण चहा खूप पिते. मला वाटतं आपल्याला संकल्प करून करायचं. मी रोज खूप प्यायचे पण एका दिवसात बापरे. असावरी ते तुमचं खरंच अभिनंदन आहे. की त्या म्हणतात की मी एका दिवसात बंद झाला. कमाल कंट्रोल आहे म्हणजे तुमचा खरंच. तर हे जे आहे ना हे पण आपलं म्हणतो ना कंट्रोल असा असा असणं खाण्या, मग हेच आहे ना ऍडिक्शन म्हणा ह्या गोष्टी. तर चहाचं पण खरंच व्यसन असतं. मी बघितलंय कितीतरी लोकांचं की खूप व्यसन होतं, ते वाटतं पण सोडणं अवघड नाहीये. तर असे चहाप्रेमी आपल्या ग्रुपमध्ये पण आहेत. तर आपण सगळे मिळून एक दिवस संकल्प घेऊन त्याच्यावर ध्यान करू आपण, म्हणजे आपला चहा सुटेल. आता फक्त 2 वेळा सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा कप घेते. खूप खूप छान, चांगली गोष्ट आहे खूप. एक तर चहामुळे साखर भरपूर जाते आणि वजन कमी करायला फार अवघड होऊन बसतं ते. आणि त्यात माझ्यासारखी पित्त प्रकृती ज्यांची आहे त्यांना तर डॉक्टर चहा नको म्हणून सांगतात. पण ते थोडा का होईना माझा जातोच. तर ती एक गोष्ट अशी होती की जी मला सोडायची. तर ती कशी होईल आता माहित नाही. काहीतरी त्याचं रिझन निघेल आणि मग त्याच्यातून मला माहिती की ते आपल्याला कायमचं सोडण्याची वेळ येणार आहे, अशी असं माझ्या बाबतीत मला इंट्युशन आहे. तर म्हणून मी प्रमाणच कमी केलंय त्याचं. तर लवकर सुटेल. मी मनात ठरवलं की सोडणे नाही बंद. खूप चांगलं आहे, तुमचा कंट्रोल आहे तुमचा खूप चांगला.
तर आपण मोठे श्वासाने आपल्या डीप ब्रिथिंगने आपण आपल्या ध्यानाची सुरुवात करू. हळूहळू आपण डोळे मिटून आपल्या सुखासनमध्ये आरामात मागे टेकून, जसं आपण परवा जसं आपण परवा डीप ब्रिथिंग केलं होतं, तसंच आरामात सगळ्यांनी डीप ब्रिथिंगला सुरुवात करा. दीर्घ श्वासांना सुरुवात करा. हे दीर्घ श्वास आता आपल्या सगळ्यांना माहितीये की खूप चांगल्या रीतीने आपल्याला मदत करतात. आपल्या पचन संस्थेला, आपल्या लोअर बॉडीला जिथं ऑक्सिजन पोहोचत नाही, तिथे हे डीप ब्रिथिंग, प्राणायाम हे मदत करतात. आपल्या नाकावाटे अगदी कोमलपणे, फार ताणून असा श्वास आत घेऊ नका. अगदी सहज आणि कोमलपणे नाकावाटे मोठा श्वास घेत आपलं पोट फुलवून श्वास घ्या आणि अगदी हळूवार आपल्या तोंडानी सावकाश बाहेर. अजून एक अगदी सावकाश ह्याच पद्धतीने अजून काही दीर्घ श्वास आपण घेणार आहोत. हळूहळू श्वास आत घ्यायचा आणि अगदी हळूवार आपल्या तोंडाने बाहेर सोडा. प्रत्येक श्वास बाहेर सोडताना आपण स्थिर आणि शांत होत जातोय असा अनुभव घ्या की मी दिवसभर अनेक विचारांनी व्यस्त होते. आत्ताही माझं मन अनेक ठिकाणी भरकटत होतं. तिथून मी हळुवारपणे माझ्या स्वतःला वर्तमानात घेऊन येत आहे. मी पूर्णपणे आता माझ्या या दीर्घ श्वासांद्वारे हळूहळू वर्तमानात येत आहे. माझा प्रत्येक श्वास मला शांत आणि रिलॅक्स करतोय, स्थिर करतोय. आपलं सगळं लक्ष आता आपल्या नैसर्गिक श्वासांवर केवळ आपले श्वास फील करायचेत, अनुभव करायचे. कसा एक थंड श्वास आपल्या शरीरात हलका गरम होऊन पुन्हा शरीराच्या बाहेर नाकावाटे घशातून छाती किंवा पोटापर्यंत आपला एक एक श्वास प्रवास करत जातो. आपल्या ह्या स्थितीमध्ये आपलं सगळं लक्ष आता आपल्या दोन्ही तळ हातांवर घेऊन जा. आपले तळ हात फील करा आणि एकमेकांवर घासून थोडे गरम होईपर्यंत त्याचं घर्षण करा.
आता आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आणि रेकी शक्तीला आवाहन करू. हे रेकी मा, माझ्या हातामध्ये येऊन मला पूर्ण बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात प्रवाहित हो. आपलं सगळं लक्ष आता कुठल्याही दिशेवर असेल, कुठल्याही विचारावर असेल, पूर्ण काढून घ्या आणि खालच्या भागावर एकाग्र व्हा. 100% फोकस, ध्यान शरीराच्या बुडावर घेऊन जायचंय. पूर्ण लक्ष आपल्या मूलाधारावर, केवळ आणि केवळ एकाग्र व्हायचंय. बाकी सगळं काम रेकी शक्तीच्या चरणामध्ये सोडणार आहोत. रेकी मा आपल्या आतमध्ये वाहत वाहत हाताद्वारे आपल्या मणक्याचं माकड हाड, आपल्या शरीराचं बूड, आपले पाय, तळपाय सगळीकडे ऊर्जा प्रवाहित करायचं काम करते. आपण केवळ आपली चेतना, आपलं लक्ष खालच्या भागावर ठेवायचे. एक एक सेकंद, एक एक क्षण सत्कारणी लावायचंय. पूर्ण लक्ष खाली, सोबतच आपले श्वास काही क्षण मूलाधारावरच. आपलं मूलाधार संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या ओटीपोटावर उजव्या भाग आणि डावा हात डाव्या भागावर. ओटीपोट आपलं स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या भावनांचं स्थान आहे, क्रिएशनचं स्थान आहे. नवीन उत्पत्ती या भागातून होते. या चक्राद्वारे आपण प्रत्येक आपल्या आयुष्यातली गोष्ट, घटना, व्यक्ती, भावना हे सगळं फील करत असतो.
भावनांचा अनुभव आपण स्वाधिष्ठानातून घेतो. नवीन नवीन कल्पना आपल्याला या चक्राद्वारे सुचतात. आपल्या ओटीपोटावर पूर्ण लक्ष द्या. केवळ लक्ष द्या, श्वास घ्या. मी म्हणजे आता माझं ओटीपोट बनले आहे. माझं सगळं लक्ष माझ्या ओटीपोटावर आहे, स्वाधिष्ठानावर आहे. माझ्या भावना, विचार संतुलनात येत आहेत. ऑरेंज कलर आपण या भागामध्ये कल्पना करू. सोबतच मी तीनही सिम्बॉल रेकीचे आपल्या सगळ्यांच्या मूलाधार आणि स्वाधिष्ठानामध्ये आत्ता सोडत आहे, इम्प्लांट करत आहे. ज्यांना चिन्ह आठवत आहेत त्यांनी डोळ्यापुढे आणा. कल्पना करा, आपल्या हाताद्वारे ही चिन्ह आपण आपल्या स्वाधिष्ठानाच्या आत सोडत आहोत. चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, संतुलन. हॉन शाजा शुनेन, हॉन शाजा शुनेन, हॉन शाजा शुनेन. आपण केवळ एकाग्र होऊन राहा. आपलं ओटीपोट बंद डोळ्यांनी बघा. पाठीपर्यंत फील करा. आपले श्वास ओटीपोटातून येत आहेत आणि ओटीपोटात जात आहेत. ह्या पद्धतीने श्वास घ्या. आपलं शरीर आज आपण पूर्ण हृदयाने फील करतोय आतपर्यंत जाऊन. आपला उजवा हात आता आपल्या नाभीवर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या भागावर ठेवायचा आहे. आपलं संपूर्ण पोट, नाभीचा भाग, आपली फुफ्फुस, लंग्स, लिव्हर हे सगळं या चक्राखाली येतं. फील करा. खोलवर आतपर्यंत जा. माझा आत्मविश्वास वाढत आहे. तेजस्वी पिवळा रंग गोलाकार या भागामध्ये फिरतोय. आपला फोकस, एकाग्रता पूर्णपणे आपल्या पोटावर. शांती.
शान्ति समधरण स्थिरत्व स्मृति शुद्ध मौनरेखा नादधर शनिलेख ध्यानमर्ग समागती अंतर्प्रभा शांतस्थिती. इतक्या सुंदर अशा या मधुर संगीतासोबत आपलं मणिपूर चक्र आपण संतुलनात आणलंय. आता आपला उजवा हात आपल्या हृदयावर आणि डावा हात हृदयाच्या डाव्या बाजूला. सुरू असलेलं संगीत, आपली रेखीमा, आपला श्वास आता सगळ्यात महत्वाच्या चक्रावर आलाय. केवळ फील करा, आत घ्या ही एनर्जी, ही ऊर्जा, ही हवा, प्रत्येक श्वास. आणि आपल्या हृदयावर कुठलाही विचार न करता, काहीही मिळवायचं नाहीये, केवळ राहायचंय, केवळ आनंद घ्यायचाय, अनुभव घ्यायचाय आपल्या हृदयाचा. एक होऊन श्वासांसोबत. स्मृति शुद्ध मौनरेखा नादधर शनिलेख ध्यानमर्ग समागती अंतर्प्रभा शांतस्थिती. ॐ शान्तिः शान्ति शान्ति कर्यमध्ये विश्रान्ति. ॐ शान्तिः शान्ति शान्ति समधरण स्थिरत्व. ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति. ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ. शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति 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 ॐ
शांती 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 शांत समृद्धी समाधार श्वास मंद निश्चल कर अंतर्मौन मृदु गती चित्त प्रसन्न निर्मल स्थिति ओम शांति 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 स्मृति मध्ये विश्रांति ओम शांति 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 बुद्धि शुद्धि प्रसदा अगदी हळूवार आपला उजवा हात आपल्या आज्ञाचक्रावर, आपल्या कपाळावर आणि डावा हात कपाळाच्या मागे. आपलं सगळं लक्ष आता शरीराच्या सगळ्यात वरच्या भागावर, अप्पर चक्रावर घेऊन जा. जितकं आपण मस्तक, आपलं कपाळ, आज्ञाचक्र इथं लक्ष ठेवू, तितके आपल्याला अजून शांतता अनुभवायला मिळेल. दिवसभर अनेक विचारांमध्ये थकलेला आपला मेंदू त्याला ऊर्जान्वित आपल्या हाताद्वारे वाहणाऱ्या रेखी शक्तीला करायला आपण सांगू, प्रार्थना करू. रेखी माँ आपल्या सगळ्यांच्या आज्ञाचक्राला संतुलनात आणायचं काम करते. पूर्ण शांतता, रिलॅक्सेशन आपल्या सगळ्या मेंदूच्या शिरा, रक्तवाहिन्या पूर्ण आतमध्ये जा आणि शांतता अनुभव करा. ह्याच अवस्थेमध्ये अजून काही क्षण राहा आणि मग सावकाश डोळे उघडून रेकी शक्तीचे आभार मानत आजचं सत्र आपापल्या वेळेनुसार संपवा. आपल्या सर्वांचे अनेक आभार आहेत. रेकी माँचे आभार आहेत.